अमरावती जिल्ह्यातील अचलपूर बाजार समितीमध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक मक्याची आवक झाली आहे। मध्य प्रदेश येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची शेती केल्यामुळे अचलपूर बाजार समितीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याची आवकमध्ये वाढ झाली आहे। मध्य प्रदेश येथील बाजार समितीमध्ये मक्याला कमी भाव मिळत असल्यामुळे पहिली पसंती म्हणून परराज्यातील शेतकरी अचलपूर बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल आणत आहेत। 2 दिवस खरेदी न करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला है। श्री राजेंद्र जी गोरले सभापति साहब, इन्होंने गुरुवार के दिन काश्तकारों के लिए यहाँ पर जो भोजन की व्यवस्था की और काश्तकार की जो सोने की व्यवस्था की, संचालक मंडल ने, पूरे संचालक मंडल ने उसके ऊपर पूरा ध्यान दिया। उससे जो हमारे किसान गरीब भाई है जो यहाँ आए उनको पूरी सुविधा मिली। और इस बार का जो संचालक मंडल है वो पूरा इतना एक्टिव है कि हमारे तरफ से क्या कर सकते किसान के लिए, अड़तिया के लिए, व्यापारी के लिए, हमाल व्यापारी के लिए, वो हर चीज से सुविधा देने के लिए तैयार है। इसलिए मंडी इतने आगे बढ़ रही है। आज तक ये मंडी में इतनी आवक कभी नहीं हुई इतने साल के जीवन में। इसके पहले 3 लाख कट्टे और 5 लाख कट्टे की एक सीजन में कभी आवक नहीं हुई। संचालक मंडल पूरा ध्यान दे रहा है कि भाई हमाल को कोई तकलीफ है, व्यापारी को कोई तकलीफ है, अड़तिया को कोई तकलीफ है, व्यापारी को तकलीफ है, किसान को तकलीफ है, किसी भी तकलीफ के ऊपर अब निवारण करने के लिए हर क्षण के अंदर यह संचालक मंडल तैयार है। और दूसरी बात, यहाँ जो किसान आ रहा है सबसे बड़ा फायदा उसको बाकी जितनी भी मंडियां है महाराष्ट्र की और मध्य प्रदेश की, वहाँ पर सब जगह चेक दिया जाता है और 8 दिन पेमेंट नहीं होता है। सिर्फ परतोड़ा मंडी का जो अड़तिया और व्यापारी है यहाँ पर जो नकदी चुकारा मिल रहा है, कैश पेमेंट, नकदी नोट हाथ में मिल रही है। इसलिए किसान ज़्यादा से ज़्यादा संख्या में यहाँ पर आ रहे हैं और वो दूसरी जगह से कम में भी अगर माल बिकता है तो यहाँ बेचने को तैयार है। लेकिन यहाँ वहाँ पर मध्य प्रदेश में 2000 रुपये के भाव है और यहाँ मंडी के अंदर 2150-2200 रुपये मक्के का भाव मिल रहा है। और वो किसान इतने भाग्यशाली है कि आज तक मेरे नॉलेज के हिसाब से किसान को 1 एकड़ के पीछे कभी 20 कुंटल के ऊपर मक्का नहीं हुआ। इस बार हमारे जितने किसान भाई आ रहे हैं उनसे पूछ रहे हैं तो हर किसान को 1 एकड़ में 40 कुंटल से 50 कुंटल मक्का हुआ है। मक्के के ऐसे सीड आ गए हैं कि एक झाड़ को 3 भुट्टे लग रहे हैं। ऐसे सीड आ गए हैं। सीड कंपनियों ने ऐसे सीड तैयार किया है जिससे किसान भाइयों को उसका फायदा मिल रहा है। और किसी भी तरह का जो भी होगा, हमारे जो किसान भाई आ रहा है हम लोग उसके लिए हर चीज के लिए सक्षम है। ते आपला माल घेऊन अचलपूर बाजार समितीकडे येऊन आले, याच्यावर आपला म्हणणं काय राहणार हो? मध्य प्रदेशमध्ये जरी मक्का पिकत असला तरी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्याचा कल अचलपूर कृषी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे। इथे कसं आहे, त्याच्या मालाला योग्य प्रमाणे जसा माल असेल त्याप्रमाणे भाव मिळतो। त्यामुळे ते शेतकरी मोठ्या प्रमाणात खुश आहेत आणि त्यांना मोजमाप झाल्याबरोबर 5 मिनिटात लगेच नगदी चुकारा मिळतो। पैशाचीही कोणती अडचण नाही, योग्य वजन आणि त्याची जो ज्या शेतकऱ्याला ज्या फॅसिलिटी भेटायला पाहिजे ते आमच्या मार्केट कमिटीतर्फे देण्यात येतात। त्यामुळे ते आमच्या मार्केट कमिटी माल आणण्यासाठी मध्य प्रदेशचा कास्तकार नेहमी उत्सुक आहे। यापूर्वी शेतकरी इथे होते, आताही मोठ्या प्रमाणात त्याची आमच्या इथे येण्याची परंपरा चालूच आहे। जे बाजार समितीमध्ये स्ट्राईक काढण्यात आलं होतं माल मापारी संघाकडून आणि आपण माल मापारी संघटनेचे संचालक म्हणून आपण बाजार समितीमध्ये निवडून आलेलो आहोत, तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या माध्यमातून आपण कशी शेतकऱ्यांची दखल घेत आहोत? त्यावेळेस आमच्या भाववाढीला दर 3 वर्षांना 25% भाव वाढ होत असते आणि निवडणूक असल्यामुळे आचारसंहितामुळे काय झालं, 8-10 दिवस ते भाव वाढले नाही आणि आचारसंहिता संपल्यावर अचानक आम्ही त्या भावाची मागणी केली। पण आम्ही ते 2-3 घंट्यातच त्या मागणीचा आम्ही शेतकऱ्याच्या हिताच्या पाहून आणि मार्केट कमिटीने निपटारा केला आहे आणि काम पूर्ववत सुरू झालं आहे। 2-3 घंट्याचं काम खोळंबलं होतं। मजुराची मागणी योग्य होती कारण त्याच्या दरवाढीला 8 दिवस होऊन गेले होते। म्हणजे जो ठराविक कालावधी असतो 3 वर्षानंतर त्याचा 25% वाढ होते। मजुराची मागणी योग्य होती पण आम्ही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये किंवा शेतकऱ्याला आमच्यापासून त्रास होऊ नये म्हणून लवकर त्या विषयावर तोडगा काढून माझ्या मजुरांनी आम्हालांनी सगळ्यांना सहकार्य करून मार्केट कमिटीने सहकार्य केलं। आम्ही लवकरच मीटिंग घेऊन त्यावर तोडगा काढला आणि काम पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू आहे। कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला त्रास होऊ देणार नाही, झालाही नाही, त्यापुढेही होणार नाही। आतापर्यंत किती टन माल शेतकऱ्यांचं मक्याचं जे उत्पादन आहे ते बाजार समितीमध्ये पोहोचलेलं आहे? आतापर्यंत माझ्या हिशोबानं कमीत कमी 4 ते 5 लाख कट्ट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये। अजूनही अंदाजित 3 लाख कट्ट्याची आवक, 3-4 लाख कट्ट्याची आवक ह्या एका महिन्यात होईल। आवक सुरूच आहे कारण इथे शेतकऱ्याला योग्य प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे शेतकरी
इथे माल आणण्यास फार उत्सुक आहे. तो मध्य प्रदेश मालयुक्त महाराष्ट्रात अचलपूर कृषी बाजारामध्ये विकण्यासाठी तत्परते आहे.